मग आपण रिस्क मॅनेजमेंट हे पाहतो. रिस्क जशी असेल त्या पद्धतीने. पुढचं आहे इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती. जो काही एंटरप्रिनर्स असतो तो नवनिर्मिती करणारा असतो. म्हणजेच काय, मागील ज्या वस्तू तयार होतात त्यांच्यापेक्षा आगळी वेगळी नवीन वस्तू किंवा त्याच्या रंगात, रूपात किंवा चवीमध्ये किंवा आकारात अशा अनेक पद्धतीने तो बदल करतो. म्हणजेच काय, नवीन उत्पादनं या ठिकाणी मिळतात. आधी जर पाहिलं तर आपण फक्त बटाट्याचे वेफर्स हेच होते चिप्समध्ये. त्यानंतर आता पाहिले तर अनेक प्रकारचे चिप्स आहेत. त्यानंतर अनेक व्हरायटीज त्यामध्ये आहेत. याला म्हणतात नवनिर्मिती. त्यानंतर अनेक प्रकारचे जर फुटवेअर पाहिले आपण तर सँडल, शूज वगैरे त्याच्यात नवनवीन बदल्स हे घडवत आहेत. त्यानंतर कपड्यांमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फॅशन्स वगैरे आहे. नवनवीन शोध लावले जातात, त्याला नवनिर्मिती म्हणतात. म्हणजेच काय की व्यावसायिक उद्योजकतेचे मोठं वैशिष्ट्य म्हणजे नवनिर्मिती करणे हे आहे. त्यानंतर सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये वैयक्तिक जबाबदारी निश्चित होते. जसं तुम्ही व्यवसाय करणार त्याच पद्धतीने उद्योजकता ही होणार आणि त्यानंतर आपली वैयक्तिक जबाबदारी या ठिकाणी स्पष्टपणे असते. त्यानंतर इम्प्लिकेटेड नॉलेज, परिणामांचे ज्ञान. म्हणजेच काय, या सर्व गोष्टींचं आपल्याला ज्ञान असतं. आपला व्यवसायाचे ग्राहक कोणते आहेत किंवा कोणत्या वयोगटातील आहेत, आपले ग्राहक कोणत्या उत्पादना घटकामधील येतात, किती उत्पादन आहे, त्यानंतर आपली वस्तू कोणत्या ठिकाणी वापरली जाते, आपल्या वस्तूची एक्सपायरी डेट काय असेल काय नाही, या सर्व गोष्टींचे परिणाम या ठिकाणी आपल्याला माहीत असतात किंवा त्याचे वैशिष्ट्ये असतात. फ्युचर फोरकास्टिंग म्हणजे भविष्यकालीन अंदाज. उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भविष्यकालीन अंदाजानुसार आपण काय करतो, एक अंदाज तयार करतो, फोरकास्टिंग करतो आणि त्यानुसार आपलं उत्पादन कार्य कसं होईल, काय होईल या पद्धतीने प्लॅनिंग करतो, कंट्रोलिंग करतो आणि भविष्याचा वेध या ठिकाणी घेणारी ही एक संकल्पना म्हणजेच व्यावसायिक उद्योजकता होय. ऑर्गनायझेशन स्किल, संघटन स्किल, कौशल्य या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यवसाय संस्था यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्गनायझेशनचं स्किल वापरते. त्याला संघटन करावं लागतं. प्रत्येक वेगवेगळ्या वस्तू ज्या असतात, रॉ मटेरियलपासून, कर्मचाऱ्यांपासून, प्लॅनपासून, HR मॅनेजरपासून, अकाउंटिंग, ह्या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण जो करतो त्याला संघटन कौशल्य म्हणतात. आणि व्यावसायिक उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून संघटन कौशल्य हे मोठं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बिझनेस इन्व्हायरमेंट नॉलेज म्हणजे व्यावसायिक पर्यावरणाचं ज्ञान. आता व्यावसायिक पर्यावरण दोन पद्धतीचे असतात. एक अंतर्गत पर्यावरण आणि एक बाहेरगत पर्यावरण किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट असं आपण त्याला म्हणतो. मग यामध्ये तुमचं पर्यावरणामध्ये अंतर्गत भागात ग्राहक वगैरे हे येत असतात. बाहेरगत भागात तुमचे सरकार असतं. त्यानंतर पर्यावरणविषयक धोरण सरकारचं, जागतिक पर्यावरणविषयक धोरण, त्यानंतर सरकारची बिझनेस पॉलिसी, इन्कम टॅक्स पॉलिसी वगैरे, या GST, कर प्रणाली, या सर्व बहिर्गत भागामध्ये येतात. आणि कंपनीच्या आतील भागातील जे असतात त्यांना अंतर्गत किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट असं म्हणतात. या सर्व गोष्टींचं या ठिकाणी व्यावसायिक उद्योजकता हे पूर्णपणे लक्ष केंद्रित करते आणि त्यानुसार त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा भाग पाहणार आपण इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, व्यावसायिक उद्योजकतेचे महत्त्व. आता व्यावसायिक उद्योजकतेचे महत्त्व आपण पाहणार आहोत. व्यावसायिक उद्योजकतेमुळे मोठ्या प्रमाणात देशाचा, राज्याचा, व्यक्तीचा, कामगारांचा, सर्वांचा विकास होताना आपल्याला दिसतो. म्हणून ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच एम्प्लॉयमेंट म्हणजे प्रत्येक देशात रोजगार निर्मिती हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नाचे सोडवणूक म्हणजेच काय, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावागावात जर जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले तर रोजगारा किंवा एम्प्लॉयमेंटचा हा प्रश्न राहणार नाही. म्हणजेच रोजगार निर्मिती ही व्यावसायिक उद्योगाचे प्रमुख महत्त्व आहे. त्यानंतर सर्व्हिस सेक्टर डेव्हलपमेंट, सेवा क्षेत्रांचा विकास. सेवा क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास होतात. सर्व्हिस सेक्टर्समध्ये बँक्स वगैरे, रेस्टॉरंट्स वगैरे, हॉस्पिटल्स वगैरे हे येतात. आणि जसं उद्योजक वाढतील तशा पद्धतीने आपल्याकडे सेवा क्षेत्रावरती खर्च करायला वेळ असेल आणि सेवा क्षेत्र या व्यावसायिक उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्यानंतर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. जसं व्यावसायिक उद्योजकता जास्तीत जास्त निर्माण झाली तर काही उद्योजक किंवा 50% उद्योजक कृषी क्षेत्रावरती आधारित असतात. म्हणजेच कृषी क्षेत्राला लागणारं रॉ मटेरियल्स
म्हणजेच खतं, बियाणे, फर्टिलायझर हे बनवणारे असतात, किंवा जे काही संसाधनं लागतात किंवा काही टूल्स लागतात, साधनं लागतात, तर ते संसाधनं कृषी क्षेत्राशी निगडीत बनवणारे कारखाने असतात, किंवा जो काही उत्पादक असतो शेतकरी त्यांच्यापासून जो निर्माण झालेला कच्चा माल आहे तो पक्का करण्यासाठी म्हणजे प्रोसेस युनिट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत असतात. त्यामध्ये टमाट्यापासून केचप बनणे, कापसापासून कापड बनवणे, त्यानंतर वेगवेगळे जे काही आयुर्वेदिक घटक असतात त्यापासून ते बनवणे, मसाल्याचे पदार्थ बनवणे वगैरे, किंवा गिरणी, मिल वगैरे अशा सर्व तेल कारखाना, ऑइल कारखाना, अशा अनेक साखर कारखाना, अशा अनेक गोष्टी शेतीशी निगडीत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले म्हणजेच कृषी क्षेत्राचा त्या ठिकाणी विकास होईल. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट, जागतिक स्तरावरती जर विचार केला तर जास्त माल जर आपण बनवला तर आपण एक्सपोर्ट करू शकतो, आणि त्यानंतर आयात कमी करू शकतो, निर्यात जास्त वाढू शकतो. हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्टे किंवा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट. त्यानंतर उद्दिष्टाचे व्यावसायिक उद्योजकतेचे कार्य आपण पाहणार. फंक्शन्स ऑफ बिझनेस एंटरप्रेन्योरशिप. पहिलं आहे रिस्क, जोखीम. व्यवसाय संस्थेला कार्य करताना ही जोखीम फार मोठी असते, कारण आपला बिझनेस नवीन असतो, नवीन ब्रँड डेव्हलप करायला वेळ लागतो, गुडविल नसते, व्यवसायाची प्रतिष्ठित नसते, त्यामुळे आपली वस्तू बाजारपेठेत ग्राहकांना आवडेलच नाही असं नाही, किंवा चिरकालीन ग्राहक आपल्याला मिळतीलच असं नाही आहे. आणि या मोठ्या सेक्टरमध्ये ज्या बलाढ्य कंपन्या आहेत त्यांच्या विरुद्ध आपण जे काही व्यवसाय चालवतो आहे, स्पर्धा करतो आहे त्यांच्याशी, त्यांच्यासमोर आपलं पाय टिकणं हा फार महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजेच काय, जोखीम, रिस्क ही मोठी गोष्ट आहे, आणि हे कार्य व्यवसाय संस्थेला करावं लागतं. जो काही नवीन उद्योजक असतो त्यांना फार मोठ्या प्रमाणात रिस्क ही ॲक्सेप्ट करावं लागते. त्यानंतर रिसर्च म्हणजेच काय, संशोधन. जी वस्तू आपण बनवतो आहेत आधी कशी होती, कोणते ग्राहक त्यांना वापरत होते, कोणते वयोगटातील, कोणते उत्पादन गटातील, कोणत्या एरियामधील स्पेसिफिक, या सर्वांचा संशोधन करून त्या वस्तूमध्ये नवनवीन बदल म्हणजे त्या वस्तूमध्ये इनोव्हेशन, नाविन्यता आणणे हा मोठा भाग असतो. आणि यासाठी व्यवसाय संस्थेचे महत्त्वाचं कार्य म्हणजे संशोधन कार्य हे त्याला करावं लागतं. त्यापासून त्या वस्तूची जी काही क्वालिटी, क्वांटिटी, किंवा त्या गुणतेचे गुणधर्म किंवा टिकाऊपणा, ह्या सर्व गोष्टी या संशोधनावरती आधारित असतात. त्यानंतर पुढचं आहे मॅनेजमेंट स्किल. म्हणजे प्रत्येक व्यवसाय संस्थेला व्यवस्थापन कार्य करावं लागतं. मग व्यवस्थापन जर संस्था छोटी असेल तर प्रत्यक्ष जो मालक असतो, ओनर असतो, तोच व्यवस्थापन कौशल्याने आपला व्यवसायाचं व्यवस्थापन करत असतो, व्यवसायाचं बिझनेस मॅनेजमेंट करत असतो. पण जर व्यवसाय संस्था ही मोठी असेल तर त्या ठिकाणी काही पगार बेसिक तत्वावरती किंवा रेंटने या पद्धतीने मॅनेजमेंट स्किल हे करावं लागतं. म्हणजे एखादा मॅनेजर आपल्याला अपॉइंट करावा लागतो, विशिष्ट क्वालिफिकेशन MBA वगैरे झालेला, आणि त्या पद्धतीने तो त्या पद्धतीने आपल्या व्यवसाय संस्थेचं व्यवस्थापन करून घेतो. व्यवस्थापन म्हणजेच काय की प्री प्लॅनिंग, संघटन, ऑर्गनायझेशन, मोटिवेशन, समन्वय, संचालन, आणि शेवटचं म्हणजे नियंत्रण. या कार्यांमधून जे काही कार्यप्रणाली चालते ते म्हणजे व्यवस्थापन. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं गेलं की दुसऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने, उत्तम पद्धतीने कार्य करून घेण्याची कला म्हणजेच मॅनेजमेंट. या पद्धतीने मॅनेजमेंट स्किल ही कार्य व्यवसाय संस्थेला करावं लागतं. त्यानंतर चेंजेस, बदलच्या प्रतिकारावर मात करणे. म्हणजे जे काही चेंजेस दिवसेंदिवस व्यवसाय संस्थेमध्ये असतात, किंवा प्रत्येक ग्राहकाची आवडनिवड चेंजेस होतात, अशा अनेक ठिकाणी ज्या गोष्टी घडतात किंवा चेंजेस होतात, त्या चेंजेस आपल्या व्यवसायामध्ये बी करून घ्यावं लागतात. जर आपण केले नाही तर आपला व्यवसाय हा कालबाह्य होईल. जसं AI निगडीत सर्व कार्यप्रणाली आज चालू होताना दिसते. अनेक व्यावसायिकांनी AI वापरणं हे सोयीस्कर असेल या पद्धतीने AIच्या माध्यमातून आपली कार्यप्रणाली करतात. तर त्याच पद्धतीने आपण आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा चेंजेस केले तर आपला खर्च कमी होतो. जर आपण त्याच गोष्टीवरती राहिलो तर आपण या व्यवसाय संस्थेमधून आपला कारखाना बंद करावा लागेल, अशा परिस्थिती निर्माण होतात. म्हणजे जशी आवड निवड, ग्राहकांची लाईफस्टाईल वगैरे चेंज होते, तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये बदल हे करावं लागतात. त्यानंतर इकॉनॉमिकल ग्रोथ, हा आर्थिक विकास या व्यावसायिक संस्थेतून
प्रमुख उद्दिष्ट हे आर्थिक विकास हा असतो आणि इकॉनॉमिकल ग्रोथ हे कार्य व्यवसाय संस्थेचं असतं. कारण एक उद्योजक एका ठिकाणी स्थापन झालं त्या एरियातील त्याची एक बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी बनते आणि तो त्या ठिकाणी काहीतरी कार्य करतो. कॉलेजेस, शाळा वगैरे बांधणं वगैरे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, त्या गोष्टींमुळे आर्थिक विकास होतो. त्या भागामध्ये त्या लोकांना विशिष्ट पद्धतीने इन्कम प्राप्त होते. त्या इन्कमपासून ते आपल्या जीवनमानाचा स्तर वाढवतात आणि त्यामुळे एकूण राज्याचा, देशाचा आर्थिक विकास होतो. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला या उद्योजकतेमुळे चालना मिळते. तर या ठिकाणी आपण या एंटरप्रिनरल्स डेव्हलपमेंट या ठिकाणी पाहिली आणि या ठिकाणी बिझनेस एंटरप्रिनरशिपमध्ये त्याची संकल्पना, कन्सेप्ट, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, मोटिवेशन, ऑब्जेक्टिव्स, इम्पॉर्टन्स आणि फंक्शन या गोष्टी आपण पाहिल्यात. पुढील लेक्चरमध्ये आपण एंटरप्रिनरचे काही प्रकार पडतात म्हणजे टाईप्स ऑफ एंटरप्रिनरशिप हे पाहणार आहेत. उद्योजकतेचे प्रकार यानुसार कोणत्या व्यवसाय संस्थेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला वाव आहे किंवा आपला व्यवसाय कोणत्या प्रकारातला मोडतो हे आपल्याला समजेल. म्हणून या ठिकाणी आपण आजचा लेक्चर या ठिकाणी थांबूया आणि पुढील लेक्चरमध्ये आपण उद्योजकांचे प्रकार ही गोष्ट आपण पाहणार. ठीक आहे, धन्यवाद.